वर जाऊया। नमस्कार मित्रांनो, आता आम्ही सिंगापूरच्या बसमध्ये चढलेलो आहोत आणि आपण स्वतःहून तिथे कार्ड लावलं, हे असं कार्ड आहे बघा, हे कार्ड दाखवलं की ते ऑटोमॅटिक तुम्हाला प्रवेश देतं तुमचा बॅलन्स असेल तर। आणि इथे बघा आता या गाडीमध्ये सीट्स किती अवेलेबल आहेत असं इथं सगळं इंडिकेशन असतं। इथे तुम्हाला आकडा दिसतोय, थोडासा ब्लर आहे। आणि आपण जेव्हा वर येतो किंवा खाली बसतो तर त्यावेळी या बसमध्ये एकूण जागा किती येतं हे सुद्धा याच्यामध्ये दाखवलं जातं। आणि या जे तुम्ही सीट्स आहेत ह्या किती स्वच्छ आणि सुंदर आहेत तुम्ही बघू शकता। आणि सगळीकडे तुम्हाला स्वच्छता दिसेल, कारण याच्यामध्ये काही खराबी केली तर त्याला फाईन आहे मोठ्या प्रमाणात। आणि म्हणून तुम्ही बघू शकता की इथे पूर्ण स्वच्छता आहे। आणि ह्या सगळ्या सीट्स बघल्यात तुम्हाला वर्ल्ड क्लास दिसतील। शिवाय या सीट्सला सेन्सर लावलेले आहेत मित्रांनो, त्याच्यामुळे गाडीमध्ये जागा किती उपलब्ध आहेत हे सुद्धा प्रवाशांना कळतं, ड्रायव्हरला कळतं। आणि त्यानुसार प्रत्येकाला बसायला जागा मिळेल की नाही याची पूर्ण खात्री याच्यामध्ये केली जाते। आणि हे जे कार्ड आहे ते उतरताना परत आपण एक्झिटला म्हणजे ड्रायव्हर पासून एंट्री मारायची आणि एक्झिटच्या वेळी परत हे कार्ड आपण तिथं दाखवायचं, लगेच ते एका सेकंदामध्ये ते स्कॅन करतं। तुम्ही जेवढा प्रवास केला असेल तेवढेच पैसे या अकाउंट मधून कट होतात। आणि अशा प्रकारचा पास हा 1 दिवस 2 दिवस 5 दिवस 7 दिवस अशा प्रकारचा उपलब्ध केला जातो। आणि या पासाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही इथली बस, इथली मेट्रो जे तुम्हाला पाहिजे ते साधन वापरू शकता। ऑल इन वन पास बरं का, बस असेल मेट्रो असेल या सगळ्यांमध्ये हा चालतो। आणि तुम्हाला या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही ड्रायव्हरलेस मेट्रो दाखवली। ही जी बस आहे ती कंडक्टरलेस आहे आणि म्हणून कोणत्याही तुम्हाला बसमध्ये सिंगापूर अख्ख्या देशामध्ये कुठेही बसमध्ये कंडक्टर सापडणार नाही, कारण कंडक्टरची गरज नाही। तुम्ही स्वतः आतमध्ये यायचं, कार्ड असं स्कॅन करायचं, आतमध्ये यायचं, जिथपर्यंत तुम्हाला जायचे तिथपर्यंत प्रवास करायचं। तुम्ही तिथे उतरले की तेवढे पैसे तुमचे कट होतात। हा एक प्रकार। दुसरा प्रकार, हे जे कार्ड आहे त्याची व्हॅलिडिटी 3 दिवस 5 दिवस असते। जोपर्यंत ह्याची व्हॅलिडिटी आहे तुम्ही सकाळी पासून म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 3 वाजेपर्यंत मेट्रो, ट्रेन, तुमच्या बस कुठूनही कुठपर्यंत फिरू शकता। याला म्हणतात लोकांना संधी देणं, लोकांना प्रवास करायला शिकवणं। आणि कनेक्टिव्हिटी एवढी खतरनाक आहे की प्रत्येक 2 मिनिटाला तुम्हाला मेट्रो आहे, प्रत्येक 2 मिनिटाला तुम्हाला बस आहे। आणि त्यामुळे इथल्या सरकारने जे धोरण राबवलं होतं ना की MRT, मास रॅपिड ट्रान्सपोर्ट, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त वेगाने जास्तीत जास्त ठिकाणी घेऊन जाणे, हे त्यांनी सक्सेस करून दाखवलंय। आपल्याकडे मात्र याची फक्त कॉपी करायला गेले आणि SMRT याचं स्मार्ट सिटी हे असं बोगस कार्यक्रम केला आणि MRTचं कॉपी करून कॉपी बाजारांनी फक्त BRT केली। पण BRTचा अर्थ काय माहितीये का? बॅड, रफ आणि टेररिस्ट अशा प्रकारची